9. नाथांचे ऋणानुबंध. मागचा ऋणानुबंध जसा एका बाजूने प्रकाश पाडतो तसा पुढचा ऋणानुबंध दुसऱ्या बाजूने प्रकाश पाडतो. नाथ गेल्यानंतर 9 वर्षांनी तुकाराम आणि रामदास हे 2 मोठेच तारे उदयास आले. दोघेही आपापल्या परी नाथांचाच विचार पुढे चालविणारे, त्यांच्या विचारांचे वारस होते. शिवाय ते स्वतंत्र विचारकही होते. तथापि नाथांच्या साहित्याने दोघांच्या मनोविकासाला चांगलीच मदत केली होती असे दिसून येते. पैकी तुकाराम हे तर नाथांचे मानसपुत्रच म्हटले पाहिजेत. दोघे एकाच उपासनेने बांधलेले, एकाच संप्रदायाचे पाईक होते. तुकारामांनी भंडाऱ्यावरील एकांतात ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ आणि कबीर या चौघांचा ध्यास घेतला होता, असे त्यांनी स्वतःच निवेदिले आहे. या चौघांची तरी धरी सोयी रे, असे ते आपल्या मनाला आणि जनाला शिकवीत. ज्ञानदेवांचे विचार ऋण सर्वांनाच मान्य आहे. तुकारामावर एकनाथांचे विचार ऋण सर्वात अधिक दिसते. कवित्व स्फूर्ती तुकारामांना नामदेवांपासून झाली, पण विचार स्फूर्ती त्यांना नाथांपासून लाभलेली आहे. ज्ञानेश्वरीपेक्षा भागवत सोपे म्हणून आरंभी तुकारामाने भागवताचीच अनेक पारायणे केली, ही गोष्ट जगजाहीर आहे. भक्तीची दोघांची भूमिका अगदी एकरूप आहे. बहुभितो जाणपणा आडनयो नारायणा, असे तुकाराम म्हणतात. तेच नाथांचेही म्हणणे आहे. भजन 217. मुक्तीपेक्षाही भक्तीचा महिमा थोर आहे. भजन 218. याविषयी दोघे एकमत आहेत. व्यक्तीच्या आणि समाजाच्या चित्तशुद्धीचे अगत्य दोघांना सारखेच वाटते. 142व्या अभंगात नाथांनी समाजोद्धाराचे आपले अवतार कार्य ज्या प्रकारे मांडले आहे, नेमके तसेच आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी या अभंगात तुकारामाने मांडले आहे. आचरणावर दोघांचा समान भर आहे. जे जे बोले तैसा चाले. भजन 143. हे नाथांचे वचनच बोले तैसा चाले, त्याची वंदीन पाऊले, या तुकारामाच्या उक्तीत उमटले आहे. पण इतकी सर्व एकरूपता असूनही त्यांच्या चिंतन पद्धतीत काही महत्त्वाचे फरकही आहेत. संसार आणि परमार्थ एकरूप करावा आणि एकरूप होऊ शकतो अशी नाथांची भूमिका आपण पाहतो. भजन 20. पण एक विचार म्हणून जरी ही भूमिका तुकारामांना अमान्य नसली तरी व्यवहारतः दोहोंमध्ये उभा दावा आहे, असे तुकारामाचे हृदगत आहे. प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, एकही निदानी नव्हे त्यासी. तुका म्हणे तया दोहीकडे धक्का, असे त्यांनी मोकळेपणाने स्पष्ट सांगून टाकले आहे. मला हे त्यांचे सांगणे फार आवडले. नाहीतर जो उठला तो जनकाचे आणि एकनाथाचे उदाहरण देऊन मोकळा होतो. आपले स्वतःचे उदाहरण कुणीच घेत नाही. वैराग्याकडे कल असलेल्या मुलाला संसारात गुंतविण्यासाठी संसारासक्त आणि पुत्रासक्त बाप जनकाची आणि नाथांची अचूक आठवण काढतात.
एरवी त्यांना त्यांची आठवण कधी होत नाही. म्हणून तुकारामाच्या निर्भीड उक्तीचे मला फार महत्त्व वाटते. एकनाथांनाही ही गोष्ट चांगली अवगत आहे. भजन 43. पण सहज संसार म्हणून त्यांनी एक कल्पिला आहे आणि तो परमार्थाशी एकरूप होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. विचार एकच असला तरी त्याच्या अनेक बाजू असतात आणि कोणत्या बाजूवर जोर द्यायचा हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर राहते. केवढाही मोठा मनुष्य असला तरी निजानुभव टाळून तो विचार करू शकत नाही. तुकारामाच्या आणि नाथांच्या भूमिकेतला हा भेद दोघांना संसाराचा जो अनुभव आला त्यातून निर्माण झाला आहे. दोघांच्या भूमिकेतील हा भेद आणखीही एका रीतीने प्रकट झाला आहे. तुकारामाची सबंध साधना तळमळीची आणि संघर्षाची दिसते. नाथांची साधना समत्वयुक्त आणि शांतीने चाललेली दिसते. नाही मानसी तळमळ सदा शांत गंगाजळ ही आहे नाथांची साधना. तुकारामही पोहोचले आहेत तेथेच, पण तळमळी चित्त दर्शनाची आशा. तळमळी लाहीची परी अशी त्यांची साधक दशा दीर्घकालपर्यंत चाललेली आहे. त्यामुळे त्यांच्या शब्दात असामान्य उत्कटता आली असून हृदयाला हलवून सोडण्याचे सामर्थ्य त्यात आहे. या बाबतीत नामदेव आणि तुकाराम हे भाऊ भाऊ आहेत. त्या दोघांची साहित्य गंगा नेहमी पावसाळ्यात पूर आल्यासारखी दुथडी वाहतच असते. नाथांची साहित्य गंगा बहुतेक हिवाळ्यातील नदीसारखी प्रसन्न वाहताना दिसते. येथे निवडलेल्या 300 अभंगात तळमळीचे दर्शन होत असलेली 5-10 भजनेच दिसून येतात. अध्याय 27. याचे मुख्य कारण नाथांना अनुभवी गुरु लाभला आणि तुकारामाला स्वप्नातल्या गुरुवर समाधान मानावे लागले हे आहे. त्यामुळे साधनाची आटी न करिता भजन 259 सहजपणे त्यांचे काम झाले. गुरुभक्तीच्या जिव्हाळ्याचे उद्गार अध्याय 25 आणि अध्याय 35 जसे एकनाथांच्या साहित्यात तुडुंब भरलेले दिसतात तसे तुकारामात सापडत नाहीत. तुकाराम दांभिक गुरुची निंदा करू शकतात आणि स्वप्नातल्या सद्गुरूचे वर्णन करतानाही त्यांनी माझ्या आवडीचा मंत्र दिला म्हणून बरे झाले, त्यामुळे गुंफा झाला नाही, नाहीतर गुंफा झाला असता, अडचण पडली असती असे सुचवतात. पण गुरुभक्तीच्या आधाराची उणीव तुकारामाने वेगळ्या रीतीने भरून काढली आहे. गुरुशिवाय गती नाही असा आध्यात्मिकांचा अनुभव असला तरी तुकारामाची ती रीत जर साधकांना साधली तर ज्याला त्याला गुरु आपल्याच ठिकाणी उपलब्ध होईल. तुकारामाच्या स्वप्नगुरूचा अर्थ तोच आहे. नाथांच्या मुलीचे मुलगे महाकवी मुक्तेश्वर यांच्या भाषेत विवेकासारखा नाही गुरु, चित्तासारखा शिष्य चतुरू हीच ती रीत आहे. तुकारामांनी ती रीत खूपच चालवली. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग समजून त्यांनी कठोर आत्मपरीक्षण केले. चित्ताची अक्षरशः चिरफाड केली. त्याचे एकूण एक पापुद्रे सोलून काढले आणि महाप्रयासाने आत्मविजय संपादून याची देही याचे डोळा आपले कार्य साधले. तुकारामाच्या अभंगात खोल आणि बारीक आत्मपरीक्षणाचे जे दर्शन होते ते दुसरीकडे कुठे क्वचितच पाहायला सापडते.
तुकारामाच्या अभंग तुकारामाच्या अभंगवाणीची ती अद्वितीय विशेषता मी समजतो. तुकारामाचा नाथांशी ऋणानुबंध जरी उघडच आहे, तरी नाथांच्या अभंगाचे अध्ययन त्यांचे होते काय हा प्रश्न राहतोच. अभंग फुटकळ आणि वाऱ्यावर वाहत असायचे. त्यामुळे प्रबंध ग्रंथ हाती लागायच्या आधीच ते कोणाच्याही कामी पडायचे. पण त्याच कारणामुळे त्यांचे अध्ययनही सहसा कमी व्हावयाचे. नाथांच्या आणि तुकारामाच्या अभंगातील विचारात किंवा शब्दात साम्य आढळले तरी भागवतातही तसेच विचार असल्यामुळे तेवढ्याने अभंग ऋण सिद्ध व्हावयाचे नाही. परंतु नाथांच्या काही अभंगांचे तरी तुकारामांनी आपल्या रीतीप्रमाणे विश्वासे आदरे मनन केले होते असे मानण्यास जागा आहे. ऐसे कैसियानी भेटती ते साधू असा एकनाथांचा प्रश्नार्थक अभंग प्रसिद्धच आहे. भजन 151. तो लक्षात घेऊन ऐसे ऐसियाने भेटती साधू असा एक उत्तरार्ध अभंग तुकारामाने रचला आहे. तो पाहता संदेहाचे कारण राहत नाही. त्या मधुर अभंगात तुकारामाच्या शिकवणुकीचे सार आले असल्यामुळे तो सबंध येथे उतरून घेतो. ऐसे ऐसियाने भेटती साधू ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू जे का सच्चिदानंदी नित्यानंदू जे का मोक्ष सिद्ध तीर्था वंद्यू रे. भाव सर्व कारण मूळ बंधू सदा समबुद्धी नास्तिक्य भेदू भूतकृपा मोडी द्वेष कंदू शत्रु मित्र पुत्र समकरी बंधू रे. मनबुद्धी काया वाचा शुद्ध करी रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी लघुत्व सर्व भावे अंगीकारी सांडी मांडी मीतू पण ऐसी थोरी रे. अर्थकाम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणोनी चित्ता जाणोनी नेणता साधू भेट देती तया अवचिता रे. मनी दृढ धरी विश्वास नाही सांडी मांडीचा सायास साधू दर्शन नित्य काळ त्यास तुका म्हणे जो विठला जाणीवेसी रे. तुकारामांचा नाथांशी संबंध सर्वांनीच मानलेला आहे. तसा तो रामदासांचा मानलेला नाही, पण तो आहे आणि चांगला गाढ आहे. रामदासांचा जन्मही नाथांच्या निर्वाणाच्या मागोमाग आणि पैठणच्या परिसरातच झालेला असल्यामुळे हे साहजिकच आहे. दिसायला दोघांचे उपासना संप्रदाय भिन्न दिसतात आणि या गोष्टीला कित्येकांनी महत्त्व देऊन ठेवले आहे. नाथ कृष्णोपासक आणि रामदास रामोपासक असले तरी नाथांच्या कृष्णोपासनेत रामाचा पूर्ण अधिकार आहे. रामकृष्ण हरी भजन 82 हा ज्ञानदेवापासून तुकारामापर्यंत सर्वच संतांचा बीजमंत्र आहे. रामकृष्ण वासुदेव ही नाथांची जपमाळ आहे. भजन 127 द्रौपदीच्या भावनेशी एकरूप होऊन जसा नाथांनी कृष्णाचा धावा केला आहे. भजन 189 तशी सीतेशी समरस होऊन रामाविषयी त्यांनी आपली
परमविरहासक्ती प्रकट केली आहे. भजन 188 या पुस्तकातील अभंगात हरिनामासारखाच रामनामाचा उल्लेख सरसहा केलेला आढळतो. किंबहुना आत्म्याला रामाशी जोडून जसे आत्मारामाचे ध्यान लागलेले दिसते, भजन 272, 286 तसे हरीचेही जमलेले दिसत नाही. आत्मारामाप्रमाणे हरिराम काही साधला नाही, हे अर्थात गमतीने म्हणायचे. वस्तुतः भेद नाहीच आहे. गुरुकृपाजनांचा चमत्कार वर्णन करणाऱ्या भजनात नाथांनी रामाचेच नाव घेतले आहे. भजन 262 हे सहजगत्या अहेतुकपणे झाले असेल असेच मानावयास पाहिजे, पण ते सहेतुक असावे अशी भजन 93 वरून मला शंका आली आहे. कारण त्या भजनात गुरूंनी मला रामनामाचा मंत्र दिला असे नाथांनी रहस्य प्रकाशिले आहे. जनार्दने मज सांगितला मंत्र, रामनाम पवित्र जप करी, सोडविल राम संसार साकडी, न पडेची बेडी अरिवर्गा. रामनाम घेण्याचे कारणही यात दर्शविले आहे. त्यात रामाने देवांची बंधने सोडविली या गोष्टीकडे नजर आहे. ते कसेही असो, नाथांना राम आणि कृष्ण या 2 भिन्न उपासना नव्हत्या एवढे निसंशयच आहे. नाथांनी भागवताप्रमाणे एक मोठे रामायणही लिहिले आहे. त्यांना ते संपविता आले नाही, त्याचे पहिले 44 अध्यायच ते लिहू शकले ही गोष्ट वेगळी. रामदास रामाची उपासना करीत, त्यातही त्यांची काही भेदबुद्धी नव्हती. रामाची उपासना विशेष विचाराने रामदासाने निवडली होती आणि अशी भाषा शिक्षित मंडळीत ऐकू येते, ती अगदीच चुकीची आहे. उपासना निवडण्याची ही कल्पनाच चमत्कारिक आणि अनुभवशून्य आहे. उपासना मातृस्थानी असते, आईप्रमाणे ती सहज लाभलेली असते. उपासना निवडण्याचा जो उद्धटपणा करील त्याला ती उपासना काय तारील, तोच तिला तारील अथवा बुडवील. उपासना मातापित्यांच्या मुखाने लाभलेली असते. अनुभवी गुरु शिष्याला त्याच्या कुलपरंपरेने लाभलेल्या उपासनेलाच दुजोरा देत असतात. माझं वाक्य चुकलं, तिथं स्वल्पविराम नाही. अनुभवी गुरु शिष्याला त्याच्या कुलपरंपरेने लाभलेल्या उपासनेलाच दुजोरा देत असतात. तुकारामाच्या स्वप्नगुरूने दाखविलेली अक्कल जागृतीतल्या गुरूंनाही असते. जागृतीतले गुरु ही अक्कल न राखतील तर ते गुरुच कसले आणि त्यांची जागृती ती काय. सारांश, रामोपासना रामदासांनी निवडलेली नाही. आमचे कुळी रघुनाथ या त्यांच्याच वचनाप्रमाणे त्यांना ती कुलधर्माने लाभली आहे. कुलक्रमागत उपासना भेद वगळल्यास रामदासांच्या विचारावर दुसऱ्या कोणाही मराठी संतापेक्षा एकनाथांचा अधिक परिणाम झालेला दिसून येईल. विशेषतः वागणुकीत सर्वत्र मध्यस्थ वृत्ती राखावी हे रामदासांनी सांगितलेले निस्पृह लक्षण संसार आणि परमार्थ यांचा समन्वय साधण्याचे त्यांचे शिक्षण दोन्ही एकनाथी विचारास अनुकूल आहेत. पण त्यातील दुसऱ्या मुद्द्याबाबत जो बारीक भेद आहे तोही लक्षात घ्यावयास पाहिजे. संसार आणि परमार्थ यांच्यात उभा दावा आहे ही तुकारामाने सांगून टाकलेली खरी गोष्ट रामदासांच्याही अंतर्यामात भिनलेली आहे. जयासी वाटे सुखची असावे
तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे, दुःख मूळ जे. हे आरंभिक साधनेविषयी त्यांचे कथन आणि संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजोनी निघोनी गेला, तेणे जन पावन केला आपणा ऐसा. ही ज्ञानी पुरुषाविषयी त्यांची कल्पना, दोन्ही त्यांनी आपल्या जीवनात आचरलेली प्रमेये पाहता संसार त्यागच रामदासांना इष्ट आहे असा निष्कर्ष निघतो. परंतु सर्वसामान्य जनतेचा विचार करता प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालण्याची कल्पना त्यांनी पुरस्कारली आहे. अधिकार भेद लक्षून घातलेली संसार परमार्थाची सांगड आणि एकनाथांप्रमाणे संसार परमार्थ एकरूप करणे या दोन गोष्टीत अंतर आहे. एकनाथ, तुकाराम आणि रामदास यांची एतद्विषयक सर्व वचने विचारात घेतली तर 1. संसार आणि परमार्थ यात विरोध आहे हे प्राथमिक सत्य तिघांनाही मान्य आहे. आणि 2. संसार आणि परमार्थ एकरूप होऊ शकतो हे अंतिम सत्यही कोणास नाकबूल नाही. पण तुकाराम संसारात राहत असूनही परमार्थाशी त्याचा विरोध न विसरणारे रामदास संसारापासून अलग राहून अधिकार भेदाने त्याची परमार्थाशी सांगड घालणारे आणि एकनाथ संसार आणि परमार्थ यातील भेदच मिटवून टाकण्याची हौस बाळगणारे. हा भाग आपण पुन्हा वाचू. तुकाराम संसारात राहत असूनही परमार्थाशी त्याचा विरोध न विसरणारे. रामदास संसारापासून अलग राहून अधिकार भेदाने त्याची परमार्थाशी सांगड घालणारे. आणि एकनाथ संसार आणि परमार्थ यातील भेदच मिटवून टाकण्याची हौस बाळगणारे. असा या त्रिमूर्तींमध्ये वृत्तीभेद दिसतो. पण एकनाथ आणि रामदास यांच्यातले सर्वात मोठे विचार साम्य वेगळ्याच गोष्टीत आहे. दोघांनी ज्ञानानंतरही उपासना चालू राहावी याविषयी आग्रह धरला आहे. ज्ञानानंतरही भक्ती असू शकते हे ज्ञानदेवांनी सप्रमाण सिद्ध केलेले प्रमेय महाराष्ट्रातील एकूण सर्वच संत मंडळींनी कोणी प्रत्यक्ष प्रमाण म्हणून आणि कोणी गृहीत कृत्य म्हणून स्वीकारले आहे. त्याहून ही वेगळी गोष्ट आहे. ज्ञानोत्तर भक्तीची कल्पना जेव्हा ज्ञानदेव मांडतात तेव्हा भक्ती हा आंतरिक भाव त्यांच्या मनात असतो. भक्तीची काही क्रिया त्यांनी कल्पिलेली नाही. क्रिया किरण साही परी अद्वैती भक्ती आहे असे त्यांनीच म्हटले आहे. पण नाथांचा रामदासांचा ज्ञानोत्तर उपासनेचा आग्रह हा एका विशेष क्रियेचा आग्रह आहे. उपासना म्हणजे उपासना पद्धती, स्नान, संध्या, पूजा आदी विशिष्ट क्रिया केवळ निरुपचार प्रेमच नव्हे, पण विधियुक्त सोपचार उपासना असे त्यांच्या मनात आहे. ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त जरी मानू ना, तरी या दोषाच्या पतना पावो अभक्तपणे. या शब्दात रामदासांनी आपला आग्रह मांडला आहे. आणि नाथांचाही स्नानसंध्या उपासनेचा प्रयोग अगदी शेवटपर्यंत चालू राहिलेला दिसतो. या पुस्तकात सबंध 38वा अध्याय त्या विषयाला वाहिलेला आहे. जरी अद्वैताच्या भावसमाधीत मध्ये मध्ये पूजा अडखळल्याचेही त्यांना नमूद करावे लागले आहे. भजन 289. पण अडखळो की तुटून पडो,
करीत राहायचे असा त्यांचा बेत दिसतो. अर्थात यात साधनेची वाट अखंड चालू राहावी, पुसली जाऊ नये हीच काळजी दिसते. निर्गुणाचा निस्संदेह अनुभव कोणास कधी लाभेल तो लाभो, पण बौद्धिक ज्ञानाच्या जोरावर सगुणाला तोडून पाडणे मात्र कोणालाही साधू शकते. एकनाथांनी हेच असे मांडले आहे. कायते करावे संदेही निर्गुण, ज्ञानाने सगुण ओस केले. भजन 109. रामदासांनी नेमका हाच अभिप्राय त्याच भाषेत कसा मांडला आहे पहा. निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोहीकडे अभिमाने ओस केले. नाथांच्या विचाराचाच नव्हे पण शब्दाचाही मागोवा रामदासांनी घेतला आहे. पण वैधी उपासना चालू राखण्याचा आग्रह जरी दोघांना समान दिसतो तरी त्यातही थोडा दृष्टीभेद आहे. नाथांची भूमिका मुख्यतः भक्ताची आहे. रामदासांच्या भूमिकेत समाज संघटनेचीही छटा आहे. त्यामुळे रामदासांच्या उपदेशात कुठे कुठे विचार संकोच झालेला दिसतो. तो नाथांच्या साहित्यात सहसा आढळत नाही. संघटनेचा हव्यास धरला की चौकट बनू लागते. संघटनेचा हव्यास धरला की चौकट बनू लागते. ती टाळण्याचा भक्तांचा उपाय संघटनेत न पडता चित्तशुद्धीवर जोर देणे हा असतो. अनासक्त नेत्यांचा उपाय संघटन करीतही जाणे आणि मोडीतही जाणे असा असू शकतो. त्यातला दुसरा अंश न साधल्यास धोका उघडच आहे. नाथांच्या ऋणानुबंधाचा इतिहास अलीकडच्या काळापर्यंत पाहायचा तर न्यायमूर्ती रानड्यांच्या चरित्रात प्रार्थना समाजात त्यांनी दिलेल्या भागवत धर्मावरील व्याख्यानात आणि रानड्यांच्या एकंदर मनोरचनेत पाहता येतो. पण अभंगांच्या या निवडीशी तो प्रस्तुत नसल्यामुळे उल्लेखून सोडून देणेच योग्य होईल. 10. उपासनेचे अमृत. मागच्या प्रकरणात रामदासांशी तुलना करण्याच्या ओघात नाथांच्या उपासनेची थोडी चर्चा केली होती. तेच अमृत आपण आता चाखूया. ईश्वराच्या उपासनेचे मुख्य स्वरूप नामस्मरण हेच आहे. या अभंगात ईश्वराला अनेक नामांनी आळविले आहे. आपण एक एक नाव घेऊ आणि त्याचे थोडे चिंतन करू. रामकृष्ण हरी हा तर ज्या वारकरी समाजाचे नाथ अध्वर्यू होते त्याचा मूलमंत्रच आहे. भजन 82. तेव्हा या नावाचा उच्चार किती वेळा झाला आहे हे पाहण्याची गरजच नाही. ज्यात मन रमून जाते तो राम. भजन 272. ज्याच्या आकर्षणाचा वेध लागतो तो कृष्ण. भजन 288. आणि ज्याचे नाव घेताच चिंता हरपली तो हरी. भजन 107. अशी या नावांची व्युत्पत्ती सुचवली गेली आहे. राम म्हणजे सत, कृष्ण म्हणजे चित आणि हरी आनंद अशीही नाथांनी भावना केली आहे. ज्याला गीतेचा नाद आहे तो सर्वनिवासी वासुदेवाच्या नावाचा टाहो फोडल्याशिवाय राहणारच नाही. भजन 222. आणि क्षराक्षरातीत पुरुषोत्तमाला तरी तो कसा विसरणार. भजन 208. विठ्ठल आणि पांडुरंग ही महाराष्ट्राच्या मालकी हक्काची नावे. जरी तो मालकी हक्क आता सबंध हिंदुस्थानच्या वाटला गेला आहे. विठ्ठल नाम मुख्यतः नामदेवांनी सगळीकडे पसरविले. नरसी मेहता, मीराबाई आणि शीख गुरु सर्वांकडून त्यांनी ते वदविले. विठ्ठल नामावर मुख्य हक्क मराठ्यांचा हे मी थोडे गाफीलपणानेच म्हटले. कन्नड भक्त पुरंदरदास आणि कानडी मंडळी या गोष्टीचा इन्कार करतील
आणि विठ्ठल हा कानडा कर्नाटकू या ज्ञानदेवाच्या वचनाचा आधार घेऊन आपलाच पहिला हक्क सांगतील, तर आम्ही त्यांचा तो दावा नाकारू शकणार नाही. पंढरपूरचा पांडुरंग, श्रीरंगमचा श्रीरंग, तिरुपतीचा बालाजी अशी यात्राच करीत चाललो तर जगन्नाथच का वगळावा? नाथांनी त्याचेही आवाहन केले आहे. भजन 204. विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाची खूण हृदयात बाळगूनही नाथांनी विठ्ठल नाम असे विशिष्ट कल्पिलेले नाही. त्यांचे ते नाम अत्यंत व्यापक आहे. सर्वांनी वेष्टून असलेला तो विठ्ठल असा त्यांचा भाव दिसतो. भजन 106. पांडुरंगाची प्रसिद्धी उत्तरेकडे जितकी नाही तितकी दक्षिणेकडे आहे. पांडुरंगावर कदाचित महाराष्ट्राची मालकी विठ्ठलापेक्षा अधिक असेल. भजन 181. पण त्याच रंगात रंगलेला जो श्रीरंग भजन 124 तो मात्र तमिळ तेलुगूवाल्यांनी पटकावला आहे. श्रीपती हेही नाव दाक्षिणात्यांचे लाडके आहे. श्रीपती आणि श्रीरंग एकच आहे. श्रीपतीचेच रूप तमिळ भाषेत तिरुपती होते. हाच तिरुपतीचा बालाजी. यालाच व्यंकटरमण असेही म्हणतात. आहे तो मद्रासकडे, पण मारवाड्यांना त्याचा लोभ आहे. पुष्कळांची त्यातल्या तिरूवर नजर असते. थोड्यांना तो पती हवा असतो. केशव आणि नारायण ही तर संध्येतली आरंभीची नामे. भजन 286. ती नाथांना कशी चुकतील? पण नामदेवाच्या अभंगात जसा पदोपदी केशवाचा उच्चार होतो तितका नाथांच्या या अभंगात दिसत नाही. केशव तो नामा, नामा तो केशव अशी त्या नावाची गाठ पडलेली दिसत नाही. याचे कारण बहुधा जनार्दनाच्या ओढीत शोधावे लागेल. एका जनार्दन ही एक गाठ पडल्यानंतर भजन 202 दुसऱ्या गाठीला वावच काय राहिला? गोपाळकृष्णाने गीतेच्या कृष्णालाही मागे टाकले. त्याची बाललीला, त्याचे लहानपणचे पोवाडे, संसार दुःखाचा छेद करणारे त्याचे हास्यमुख हा भक्तांच्या निरंतर ध्यानाचा विषय आहे. गोविंद हा त्याचाच भाऊ. भजन 197. हरवलेल्या गायी शोधून काढल्या म्हणून वेदात इंद्राचे हे नाव आहे. त्याच कारणासाठी ते कृष्णाचेही आहे. गोविंदामुळे गायीचा योग झाला. गोपाळामुळे गायींना क्षेम लाभले. विष्णू ही मूळ देवता. स्वधर्माचरण करताना काही उणे राहून गेले तर विष्णूचे स्मरण करावे असा नाथांनी विधी घालून दिला आहे. भजन 85. आत्माराम हे एक आध्यात्मिक नाम आहे. भजन 291. ते दिसायला संस्कृत दिसते, पण आत्मा अधिक राम बरोबर आत्माराम असा शुद्ध मराठी समास नाथांना अभिप्रेत आहे. भजन 272. चक्रपाणी हे नाथांच्या वडिलांचे नाव. ते कुठेतरी येणारच. भजन 228. अशी साकार विशेषण रूप नामे रुक्मिणीकांत. भजन 189. वनमाळी 224. गरुडध्वज 203. यादवराणा 189. मेघश्याम 187 इत्यादी. कवीच्या गरजेनुसार अथवा बिनगरजेनेही येत असतात. पण ती सोडून दिली तरी गुणविशेषण रूपही देवांची अनेक नावे येत असतात. अच्युत हे त्यापैकी एक आहे. द्रौपदीप्रमाणे साकार विष्णूलाही ते लावता येतेच, पण वस्तुतः ते निराकार सगुण आहे. अच्युत म्हणजे ज्याच्या ठिकाणी पतनच संभवत नाही. देहधारी सर्व च्युतिशीलच असणार. म्हणून त्यांनी नम्रपणे धर्माची सेवा करावयाची. धर्माचा स्वामी अच्युत जो परमेश्वर तोच होऊ शकतो. धर्मस्य
प्रभुरच्युताः सुकणे भूषण आम्हा भूषण करणे क्षमा तुम्हा देवा. अशा अर्थाची इंग्रजीची म्हण याच अच्युताचा महिमा गाणारी आहे. पण गुणविशेषण रूप सगळ्या नामात अनंत कोटी ब्रह्मांडाधीश भजन 186 हे नाव माझ्या लक्षात राहून गेले आहे. आमच्या आईच्या तोंडून थोड्या फरकाने हे नाव मी रोज ऐकले आहे. देवाची पूजा झाल्यावर ती म्हणायची, अनंत कोटी ब्रह्मांड नायका माझे अपराध क्षमा कर. अधोक्षज हे कठीण नाव संध्येमुळे रूढ झाले आहे. भजन 196 विष्णू सहस्रनामातही ते आले असून त्याचे तऱ्हेतऱ्हेचे अर्थ सुचविले गेले आहेत. चिंतनाला उपयोगी असा अर्थ खालील श्लोकात संगृहीत आहे. अधोभूतेहि अक्षगणे प्रत्यग्रूप प्रवाहिते जायते यस्य वै ज्ञानं स अधोक्षज उच्यते. इंद्रिये खाली पडून म्हणजे जिंकली जाऊन आत मुरडली असता देवाचे ज्ञान होत असते म्हणून त्याला अधोक्षज म्हणतात. मधुसूदन 289 हेही ईश्वराची आठवण करून देणारे एक विशेष नाव आहे. मनुष्याला मोहून टाकणारे अनेक विकार जे माणसाचे हाडवैरीच म्हटले पाहिजेत, पण ज्यांची संगती त्याला गोड वाटते त्यांचे निर्दलन करणारा भगवंताशिवाय कोण असणार. म्हणून हे नाव साधकासाठी धावून येत असते. आणि अर्जुनाची शोकमोहाकुल दशा पाहून त्याला हसत हसत आत्मबोध देणारा तो ऋषिकेश. गीता अध्याय 2 श्लोक 10 ज्याला लाडिकपणे मराठी भाषेत ऋषिकेशी म्हटले जाते. भजन 243 तो हर्षित चित्ताने उद्धवाशी काही गुजगोष्टी बोलत आहे. ती नाथांनी तुमच्या आमच्यासाठी जाहीर केली आहे. गुजगोष्ट बोलत आहे ती नाथांनी तुमच्या आमच्यासाठी जाहीर केली आहे. परमेश्वराच्या नावांना अंतच नाही. संध्येत तो 24 नामी आहे. भारतात तोच सहस्रनामी झाला आहे. खरोखर तो अनंत नामी आहे. मग अनंत हेच त्याचे नाव का घेऊ नये. भजन 189 उपनिषदांनी तसेच केले आहे. सत्यम ज्ञानम अशी ईश्वराची 2 स्वरूप लक्षणे सांगून अधिक वर्णनाच्या भरीस न पडता अनंतम असे म्हणून ती मोकळी झाली आहेत. अनंतनामी म्हणजे वेगळ्या भाषेत अनामीच म्हणायचा. म्हणून सगळीच नावे बाजूस सारून नाथ पुष्कळ वेळा त्याला केवळ देव म्हणतात. भजन 30 अध्याय 19, 31, 37 इत्यादी अनेक अध्यायात ह्या देवाचेच कीर्तन दिसते. मुलाला विचारावे, तुझ्या बाबांचे नाव काय, तर तो म्हणतो बाबा. तसेच देवाचे नाव काय, तर देव. नाथांच्या या बालवृत्तीमुळे आमच्या प्रार्थना समाजी वगैरे भक्तांची चांगली सोय होण्यासारखी आहे. या लोकांना तुकारामादिकांचे काही अभंग फार आवडतात. ते घेतल्याशिवाय त्यांच्याच्याने राहवत नाही. पण त्यात कुठे विठोबा आला तर तेवढा पचत नाही.
म्हणून त्याऐवजी देवाजी घालून ते त्या अभंगाचे सेवन करतात. पचन शक्ती मंदावलेल्या आमच्यासारख्यांचा कळवळा येऊनच की काय, दयाळू नाथांनी पुष्कळ ठिकाणी देवाचीच योजना केली आहे. आणि एकंदरीत सर्व दृष्टीने देव हेच नाव बरे वाटते. एकतर त्याला काही उपाधी चिकटलेली नाही. ईश्वरापेक्षाही ते साधे आहे. ईश्वर म्हणजे मालक असा अर्थ होतो. देव मालकी मिरवत नाही. देव साकारही होऊ शकतो. सगुण तर तो आहेच आहे. निर्गुणालाही तो बाधणार नाही. तो सर्वांना पोटातच घालणारा आहे. आणि म्हणून मराठी भाषेने तरी तोच मान्य केला आहे. देवघर, देवपूजा, देवमाणूस, देवालय, देऊळ, देवाज्ञा इत्यादी शब्द हेच सांगतात. भोळा भाव असल्यास देव म्हणजे देणारा असा अर्थ समजावा. ज्ञानाची ओढ असल्यास देव म्हणजे द्युतिमान, प्रकाशमय असा अर्थ घ्यावा. दोन्ही सोयी त्या शब्दात आहेत. म्हणून लहान मुलासारखे होऊन देवाचे नाव देव असेच म्हणूया. जय जय रामकृष्ण हरी. राम हरी जय जगत. आजचा दिवस नाथांच्या विनोबांनी केलेल्या स्मरणात जावा असं डोक्यात होतं. याच प्रस्तावनेचा धागा घेऊन देवानं मला तेवढं बळ दिलं. या वाचनामध्ये ज्याला अभिवाचन म्हणणं अयोग्य आहे त्यात उणिवा आहेत, दोष आहेत. काही सहज दिसतील असे आहेत, काही माझ्याकडून झालेले फक्त मला समजणारे असेही आहेत. त्यामुळे अर्थाचा अनर्थ झाला नाही एवढं मी सांगतो. सगळ्यांनी ही सेवा मान्य करावी अशी प्रार्थना करतो. आणि जय जय रामकृष्ण हरी. राम हरी जय जगत.